श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. नशीब, दैव, प्रारब्ध किंवा नियती हे शब्द आपण एकाच गोष्टीला उद्देशून वापरत असतो आणि ते म्हणजे पूर्वकर्माचं संचित, जे आपणच आपल्या कर्माने मिळवलेलं असतं. म्हणून पूर्वसंचित जे आहे ते कर्म करूनच मिळवावं लागतं. नुसतं बसून राहून ते आपल्याला मिळत नाही. ज्याप्रमाणे एका चाकाने रथ चालू शकत नाही, त्याप्रमाणे नुसत्या दैवाने किंवा नुसत्या नशिबाने आपल्याला कोणत्याही गोष्टी मिळत नाहीत. तर त्या दैवाला, नशिबाला कर्तृत्वाची, कर्तव्याची किंवा पुरुषार्थाची साथ मिळावी लागते. पुरुषार्थाने आपण इंद्रियांची बहिर्मुखता कमी करू शकतो. त्यामुळे मनाची संकल्प विकल्प निर्माण होण्याची वृत्ती कमी होते. मन शांत झालं की आपली बुद्धी विचार करू लागते. शुद्ध बुद्धीने विचार केला की कर्माचा हेतू निस्वार्थी होतो आणि मग कर्मफळाबद्दल अनासक्ती निर्माण होते आणि शेवटी आपलं कर्म परोपकारासाठी म्हणजेच ईश्वरासाठी घडतं. मनाच्या या प्रतिक्रियेचा बदल प्रतिसादामध्ये आपण निर्माण करू शकतो आणि त्यालाच रिॲक्शन किंवा रिस्पॉन्स असं आपण म्हणतो. नीतिधर्माचा मार्ग स्वीकारून ईश्वर करता आहे ही भावना ठेवून आपला अहंकार कमी करणं हे पुरुषार्थानेच घडवता येतं. आता पुरुषार्थ म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया. आपली बुद्धी जी भरकटत असते, नको ते विचार करत असते, त्या बुद्धीला ईश्वर चिंतनामध्ये मग्न ठेवून मनाच्या कल्पनांना लगाम घालून धर्माप्रमाणे आचरण करून योग्य मार्गाने पैसा मिळवून संयमाने आपल्या वासनांच्या पूर्तीसाठी तो वापरून त्यातून निर्माण झालेले प्रारब्ध भोग किंवा सुखदुःखे यामध्ये आपल्या चित्ताची समानता ठेवून त्या भोगांना भोगणे यालाच पुरुषार्थ असं म्हणतात. या मार्गाने जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला हळूहळू मोक्ष प्राप्त होतो. पुरुषार्थ हा रजोगुणी माणूसच करू शकतो, ज्याला सत्वगुणाची पार्श्वभूमी मात्र आवश्यक असते. मीपणा हा थोडासा आवश्यक असतो आणि उपासनेमध्ये याला कट्टाचा नेम असं म्हणतात. म्हणजे काय तर ईश्वरावर दृढ विश्वास ठेवून शरीराला जरी कष्ट झाले तरी निश्चयात्मक बुद्धीने मी माझा नेम पूर्ण करणार हा विचार मनात येणं यालाच पुरुषार्थ असं म्हणतात. या पुरुषार्थाला दोन गोष्टी आड येतात. एक म्हणजे आळस आणि दुसरी गोष्ट आपल्या मनामध्ये इच्छाच न होणं. म्हणून मनाची इच्छाशक्ती
जबरदस्त असावी लागते. मनाचा निर्धार पक्का असावा लागतो आणि या इच्छाशक्तीला किंवा निर्धाराला पुरुषार्थ असं म्हणतात. कठीण प्रसंगामध्ये कार्यसिद्धीला नेण्यासाठी उदंड उत्साह लागतो, तोच पुरुषार्थ होय. धर्मनीतीचं आचरण होणं हा देखील पुरुषार्थच होय. क्रोध आवरण्यासाठी मनावर संयम बाळगणं हा देखील पुरुषार्थच होय. भक्तीसाठी परमेश्वराच्या प्रेमामध्ये स्वतःला बुडवून टाकणं आणि आपल्या वृत्तींना विषयांच्या प्रलोभनापासून दूर राखणं हा देखील पुरुषार्थच होय. आचार विचार आहार विहार यांना मर्यादा आणि बंधनं पाळणं हा देखील पुरुषार्थच आहे. पुरुषार्थामध्ये कर्तृत्वाला अहंकाराची थोडीशी जाणीव असली पाहिजे, पण शरणागतीमध्ये मात्र या अहंकाराला अजिबात जागा नाही. शरणागती ही पुरुषार्थाची उच्च अवस्था आहे. मी नाहीच, तूच असा भाव जेव्हा मनामध्ये निर्माण होतो, या भावालाच शरणागती असं म्हणतात. कर्तृत्व क्षीण होता होता जीव ईश्वराकडे शरणागती पत्करतो आणि इतकं साधन करून सुद्धा मला काही साधत नाही, आता तूच सांभाळ असं जेव्हा आपण भगवंताला शरण जातो, तीच खरी शरणागती. जेव्हा आपल्याला ईश्वर दर्शनाची अशी पराकोटीची तळमळ लागते, तेव्हाच शरणागत भाव उत्पन्न होतो. मला काहीच नको, मला अस्तित्वही नको, पण एकदा मात्र तुझं दर्शन घडू दे, अशी मनाची अवस्था प्राप्त होणं याला शरणागती असं म्हणतात. शरणागती ही देहाची कृती नसून तो मनाचा उत्कट भाव आहे. शरणागतीमध्ये सर्वस्व द्यावं लागतं, स्वचं बलिदान करावं लागतं. आणि हेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. त्याचा अर्थ हाच की तुझ्यातला जो स्व आहे तो मला दे. तपश्चर्येचं किंवा सर्व साधनाचं शेवटचं फळ काय असेल तर भगवंताच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी. यासाठी आपण आपल्या कर्तृत्वाने आपला कर्तेपणा मरून जाईपर्यंत कर्म करत राहायचं. कर्तेपणाने मरायचं म्हणजेच शरणागती होय. अशा शरणागत भावाने मन जेव्हा विचार शून्य होतं, तेव्हाच ते ईश्वरी साक्षात्कार घडून येण्यासाठी तयार होतं. मला आता काहीही नको अशी मनाची अवस्था होणं हे पुरुषार्थ असल्याशिवाय शक्य होत नाही. काल आपण केलेला पुरुषार्थ हेच आपलं आजचं प्रारब्ध असतं. आज आपल्याला जी काही परिस्थिती प्राप्त झालेली असते, त्यातली 80 ते 90% परिस्थिती ही आपल्या कर्मानुसार प्राप्त झालेली असते आणि आपल्या जन्माच्या वेळीच ती आपल्याला प्राप्त झालेली असते. परंतु आज माझ्या चित्तामध्ये असणारे हे संस्कार हे 90% आहेत आणि या जन्मातील व फक्त 10%
मागील जन्मातील असतात. पुरुषार्थाने आपलं प्रारब्ध बदलता येत नाही, पण मनाच्या दृष्टिकोनामध्ये मात्र फरक घडवून आणता येतो. मनाचा दृष्टिकोन बदलल्यामुळे आपल्याला मनःशांती मिळू शकते. दीर्घ मुदतीमध्ये पुरुषार्थाने प्रारब्ध बदलून आपण नवीन जीवनधारा प्राप्त करू शकतो. पुरुषार्थ ज्याप्रमाणे तीव्र असेल, उग्र असेल, त्याप्रमाणे याच जन्मामध्ये आपल्याला सर्व गोष्टी बदलता येतात. पुरुषार्थामुळेच विश्वामित्र मुनींनी ब्राह्मणत्व प्राप्त करून घेतलं, जे दुसऱ्या कुठल्याही मार्गाने साधता आलं नसतं, असं वसिष्ठ मुनी रामाला सांगतात. मनुष्य अहंकारामुळे कर्माचं कर्तेपण स्वतःकडे घेतो, परंतु सत्य असं असतं की माणूस हा निमित्त मात्र असतो. खरा कर्तेपणा हा ईश्वराचा असतो. आणि त्यातही ईश्वराची शक्ती जी शारदा, हिचं हे सारं कर्तृत्व असतं. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, माणूस हा यंत्र आहे आणि ते चालवणारा यंत्री ही माझी शारदा माता आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, माणूस हा कळसूत्री बाहुलीप्रमाणे आहे आणि त्याला नाचवणारा परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराजही हेच म्हणतात, मी कळसूत्री बाहुली आहे आणि माझा सद्गुरू त्याच्या इच्छेप्रमाणे माझ्याकडून हे सारं वदवून घेतो आहे. कर्म कर्तव्य म्हणून फळाच्या आशाविरहित भावनेने केलं तर हळूहळू आपल्यातला निस्वार्थीपणा वाढू लागतो. देहबुद्धी हळूहळू कमी होते. माणूस निर्वैर होतो. त्याचं प्रत्येक कर्म हे सत्कर्मच होऊ लागतं. त्याचं जीवन परोपकारी होतं. यालाच कर्मयज्ञ असं म्हणतात. यज्ञ म्हणजे त्याग. हे सर्व ईश्वराच्या अधिष्ठानामुळेच घडतं आणि म्हणून याला कर्माचं दिव्यत्व किंवा दिव्य कर्म असं म्हणतात. मीपणाची जाणीव असणं म्हणजेच माणूस. हा मीपणा जसा जसा कमी होत जातो किंवा जसा जसा वाढत जातो, तशा तशा माणसाच्या वृत्ती बदलत जातात. मन आणि बुद्धी बदलू लागते. जाणीवेच्या 3 पातळ्या असतात. पहिली पातळी देह म्हणजेच मी. दुसरी पातळी त्या देहात राहणारा त्याचा अंश म्हणजे मी. आणि तिसरी पातळी तोच मी. अशा प्रकारे आपले विचार, आचार, कर्म, कर्तेपणा, बुद्धी या सर्वच गोष्टी या 3 पातळ्यांप्रमाणे सतत बदलत असतात. प्रथम पातळीवर मारुती रामाचा मी दास आहे असा भाव ठेवून त्याची सेवा करतो. तोच मारुती दुसऱ्या पातळीवर जेव्हा जातो तेव्हा मी त्याचा अंश आहे असं मनात धरून रामाचं कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. आणि तोच मारुती जेव्हा तिसऱ्या पातळीवर जातो तेव्हा त्याला स्वतःचं अस्तित्वच उरत नाही,
तो स्वतःलाच राम समजून वागू लागतो. जे काही कर्म घडेल त्या कर्माचा मारुतीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. जणू रामच माझ्या देहामध्ये राहून कर्म करतो आहे. काय घडतंय याची जाणीव मारुतीला नाही. आणि हेच दिव्य कर्म होय. अशा प्रकारे जाणीव विरहित कर्म होणं यालाच कर्मयज्ञ असं म्हणतात किंवा त्यालाच दिव्य कर्म असं म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.